हा आवाज बँकेतला अगदी ओळखीचा आहे, नाही का? नोटा मोजण्याच्या मशीनचा. पण कधी विचार केलाय की त्या बॉक्समध्ये असं नक्की काय घडतं की इतक्या पटापट नोटा मोजल्या जातात? चला, आज आपण हेच रहस्य उलगडून पाहूया. विचार करा, एका मिनिटात तब्बल 1000 पेक्षा जास्त नोटा, आणि तेही एकही चूक न करता. हे कसं काय शक्य आहे? खरं तर हाच प्रश्न आपल्या आजच्या या विश्लेषणाच्या केंद्रस्थानी आहे. आणि हो, आपण याचं उत्तर शोधून काढणार आहोत. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हे मशीन इतकं महत्त्वाचं का आहे. बघा, हे मशीन म्हणजे आपल्या भारतीय बँकिंग सिस्टीममधला एक सुपरफास्ट मदतनीस आहे. विचार करा, रोज हजारो व्यवहार होतात आणि त्या सगळ्यांना वेग आणि अचूकता देण्याचं काम हे छोटंसं मशीन करतं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक असं इलेक्ट्रॉनिक मशीन आहे जे फक्त नोटा मोजत नाही, त्याही पुढे जाऊन ते प्रत्येक नोट खरी आहे की खोटी हे तपासतं, आणि बनावट नोट दिसली की तिला लगेच बाजूला काढतं. आणि हे सगळं काही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच चालतं. चला तर मग आता वेळ आली आहे त्या काळ्या बॉक्सच्या आत डोकावून बघण्याची. आपण एका नोटेचा संपूर्ण प्रवास पाहूया. ती मशीनमध्ये कशी जाते, आत काय काय होतं आणि बाहेर कशी येते, एकदम स्टेप बाय स्टेप. हे समजायला खूप सोपं आहे. बघा, हॉपर म्हणजे मशीनचं तोंड, जिथे आपण नोटांचा गठ्ठा ठेवतो. मग येतो फीडिंग रोलर. समजा ही आहेत मशीनची बोटं, जी एका वेळी एकच नोट उचलून पुढे पाठवतात. त्यानंतर येतात सेन्सर्स. हे तर आहेत मशीनचे डोळे, जे प्रत्येक नोट निरखून पाहतात. आणि शेवटी येतो स्टॅकर, म्हणजे मशीनचे हात, जे मोजून झालेल्या नोटा एकदम व्यवस्थित रचून ठेवतात. आहे की नाही सोपी रचना? ओके, तर ही सगळी प्रक्रिया होते प्रचंड वेगाने. पण चला, आपण आता या प्रक्रियेला थोडं स्लो मोशनमध्ये पाहूया. म्हणजे प्रत्येक नोट जेव्हा मशीनमधून आत जाते तेव्हा आतमध्ये नेमकं काय घडतं हे आपल्याला कळेल. तर होतं काय बघा, फीडिंग रोलर गठ्ठ्यातून एक नोट उचलतो. ही नोट सरळ एका ऑप्टिकल सेन्सर समोरून जाते. आता गंमत इथे आहे. जशी ही नोट सेन्सर आणि लाईटच्या मधून जाते, तसा प्रकाशात एक छोटासा अडथळा येतो. हा अडथळा आला की सेन्सरला कळतं की एक नोट मोजली गेली, आणि तो काउंटमध्ये एक वाढवतो. बस, हीच क्रिया एका मिनिटात शेकडो वेळा किंवा हजारो वेळा होते, आणि फायनल आकडा आपल्याला डिस्प्लेवर दिसतो. म्हणजे मूळ मोजणीची प्रक्रिया किती सोपी आणि वेगवान आहे हे लक्षात येतंय का? पण थांबा, नोटा मोजणं हे तर फक्त अर्ध काम झालं. या मशीनची खरी जादू, खरी हुशारी तर बनावट नोट ओळखण्यात आहे. तर मग चला पाहूया की हे मशीन खोट्या नोटा कसं काय ओळखतं. पहिला सुरक्षा स्तर आहे UV डिटेक्शन. आता हे काय आहे तर आपल्या खऱ्या नोटांवर काही अदृश्य सुरक्षा चिन्ह असतात, जी आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत, पण अल्ट्राव्हायोलेट लाईट खाली ती चमकतात. हे मशीन बरोबर त्याच चिन्हांना स्कॅन करतं. जर ती चिन्ह दिसली नाहीत तर मशीनला लगेच कळतं की काहीतरी गडबड आहे. आता दुसरी तपासणी, ती आहे मॅग्नेटिक इंक डिटेक्शन. आपल्या खऱ्या नोटा छापण्यासाठी एका स्पेशल मॅग्नेटिक म्हणजे चुंबकीय शाईचा वापर केलेला असतो. मशीनमध्ये असे सेन्सर्स असतात जे फक्त याच शाईला ओळखतात. बनावट नोटांमध्ये सहसा ही शाई नसते, त्यामुळे त्या इथे अगदी सहज पकडल्या जातात. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यामुळे मोजणीत कधी चूक होत नाही, ती म्हणजे जाडीची तपासणी. आता बघा, कधीकधी नोटा एकमेकांना चिकटतात, बरोबर? मग 2 नोटा एक म्हणून मोजल्या जाऊ शकतात. पण हे मशीन खूप हुशार आहे. ते प्रत्येक नोटीची जाडी मोजतं. जर त्याला एखादी नोट नेहमीपेक्षा जास्त जाड वाटली तर ते लगेच थांबतं आणि आपल्याला अलर्ट देतं. यामुळे अचूकता 100% राहते. तर या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्की स्पष्ट होते. हे मशीन म्हणजे फक्त वेळ वाचवणारं एक उपकरण नाहीये, तर ही आपल्या आर्थिक व्यवहारांमधली एक अतिशय महत्त्वाची सुरक्षा भिंत आहे. या मशीनचे फायदे पाहिले की त्याचं महत्त्व अजूनच स्पष्ट होतं. एक तर प्रचंड वेग, दुसरा म्हणजे माणसांकडून होणाऱ्या चुका पूर्णपणे टाळल्या जातात. बनावट नोटा ओळखण्याची क्षमता आहेच, वेळ आणि मेहनत तर वाचतेच. इतकंच नाही तर ATMमध्ये पैसे भरण्यापासून ते मोठ्या मोठ्या व्यवहारांना सुरक्षित करण्यापर्यंत या मशीनची भूमिका खरंच खूप मोठी आहे. आणि पुन्हा एकदा तो आकडा आठवूया, एका मिनिटात 1000 पेक्षा जास्त नोटा. हा वेगच या तंत्रज्ञानाची खरी ताकद आहे, नाही का? चला, जाता जाता एक विचार सोडून जातो. आज आपण अशा जगात आहोत जिथं सगळं काही डिजिटल होत चाललंय. ऑनलाईन पेमेंट, QR कोड. अशा वेळी या खऱ्या-खुऱ्या हातातल्या नोटांचं आणि त्यांच्या सुरक्षेचं भविष्य काय असेल? यापुढे त्यांची भूमिका काय असेल? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.